गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला 11चा सिलेबस ॲक्च्युअली सुरू करायचं आहे. 11चा सिलेबस सुरू होतो त्यामधलं जे पहिलं चॅप्टर आहे ते आहे युनिट अँड मेजरमेंट आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. परंतु आपण एकदम सिस्टीम ऑफ युनिट हा टॉपिक न सुरू करता आपण सुरुवातीला युनिट अँड मेजरमेंट या चॅप्टरचं जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर आपल्याला पडलेला पहिला प्रश्न असा आहे की युनिट आणि मेजरमेंट याची आवश्यकता का बनत असते. तर फिजिक्स हा सायन्सचा एक भाग आहे आणि सायन्स म्हटलं की हा विषय एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर बनलेला असतो. जसे जसे तुम्हाला एक्सपेरिमेंट होतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही रिडिंग्स मिळतात, काही ऑब्झर्वेशन्स मिळतात आणि त्यांना मांडून योग्य पद्धतीने मांडून मग सायन्सची रचना केली जाते. त्याचप्रमाणे फिजिक्समध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्सपेरिमेंट आहे ते एक्सपेरिमेंट आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत. तर ते व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेजरमेंट्स करणं आवश्यक असते. फॉर एक्झाम्पल ओहम्सचा लॉ याबद्दल तुम्ही सर्व परिचित आहात. ओहम्सचा लॉ आपल्याला काय सांगतो की V इज इक्वल टू IR किंवा तुम्ही असं म्हणू शकता की हा जो R आहे दिस R इज इक्वल टू V अपॉन I. या ठिकाणी हा जो V आहे हा पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि I हा करंट आहे. मग तुम्हाला जर हा लॉ व्हेरीफाय करायचा असेल तर तुम्हाला पोटेन्शियल मेजर करावं लागेल, त्याचप्रमाणे करंट सुद्धा मेजर करावं लागेल आणि जेव्हा आपण या दोन गोष्टी मेजर करून त्यांचा रेशो काढू तेव्हा तुम्हाला ही नवीन क्वांटिटी या ठिकाणी मिळणार. याचा अर्थ की जेव्हा आपण फिजिक्सचा विचार करतो तर फिजिक्स हे असं सायन्स आहे जे नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची मांडणी केलेली आहे आणि ते करत असताना त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे मेजरमेंट्स हे आवश्यक असतात आणि त्या मेजरमेंटच्या आधारावरच आपल्याला विविध प्रकारचे लॉज हे व्हेरीफाय करावे लागतात. त्यामुळे फिजिक्स हे जे सायन्सचा एक भाग आहे, ब्रांच आहे, त्याला कधी कधी सायन्स ऑफ मेजरमेंट असं सुद्धा म्हटलं जाते. याचा अर्थ असा आहे की फिजिक्स आणि मेजरमेंट यांचा जो संबंध आहे तो संबंध कधीच तुटू शकत नाही. कारण की जर फिजिक्स म्हटलं तर फिजिक्समध्ये आपल्याला मेजरमेंट्स हे करावेच लागतात आणि हे मेजरमेंट करत असताना मग आपल्याला कशाने मेजर करायचं, काय मेजर करायचं आहे, कशा पद्धतीने आपण ते मेजर करणार आहोत, मग त्याच्यामध्ये काही एरर येते आहे का, हे सर्व आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ओके, नाव आपण जेव्हा एखाद्या क्वांटिटीचं एखाद्या वस्तूचं मेजरमेंट करतो आपण ॲक्च्युली काय करत असतो. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचा एक सेगमेंट आपल्याला दिलेला आहे, आपण त्याला नाव देऊ P आणि Q. मला या सेगमेंटची लेंथ मोजायची आहे. मग या सेगमेंटची लेंथ मोजण्यासाठी मी काहीतरी ॲपरेटस यूज करणार, काहीतरी साहित्य यूज करणार आणि याची लेंथ आहे ती लेंथ मेजर करणार. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की याची लेंथ आहे ते आपल्याला 10 सेंटीमीटर मिळालेली आहे. व्हॉट द लेंथ ऑफ दिस सेगमेंट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणून जेव्हा आपण कोणतंही मेजरमेंट करत असतो तेव्हा ते मेजरमेंट करत असताना आपल्याला हे मेजरमेंट दोन भागामध्ये डिवाइड करावं लागते किंवा डिवाइड होत झालेलं असते. तर कोणकोणते भाग असतात, तर या ठिकाणी हा जो 10 आहे या 10 ला तुम्ही म्हणणार न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि या ठिकाणी जे सेंटीमीटर आलेलं आहे या सेंटीमीटरला म्हणायचं आहे युनिट. तर अशा प्रकारे कोणतीही क्वांटिटी, कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट आपल्याला मोजायची असेल तर ती मोजत असताना आपण त्याला अशा प्रकारे रिप्रेझेंट करणार ज्यामध्ये पहिला जो भाग असतो तो न्यूमेरिकल असतो, म्हणजे एखादी संख्या दिलेली असते आणि दुसरा जो भाग असतो तो युनिट असतो. मग आता मला 10 सेंटीमीटर मोजायचं आहे.
याचा अर्थ काय होतो? 1 सेंटीमीटर मोजायचं आहे याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ असा आहे की स्केलमध्ये 1 सेंटीमीटरचे लेंथ तुम्हाला दिलेली असते. युनिवर्समध्ये जगामध्ये आपण कुठेही गेलो तरी 1 सेंटीमीटरची लेंथ सर्व ठिकाणी सारखीच राहते. 10 सेंटीमीटर म्हणण्याचा अर्थ असा आहे की मला 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे ते माहिती आहे, तेव्हा 10 सेंटीमीटर मीन्स what is 10 centimeter means? This 10 centimeter means it is 10 times 1 centimeter. किंवा समजा आपल्याला वजन मोजायचं आहे, मास मोजायचं आहे, मी म्हणणार 10 kg. तर what is this? This is actually nothing but a 10 times 1 kg. आता 1 kg हे जे स्टँडर्ड आहे, हे स्टँडर्ड युनिवर्समध्ये कुठेही गेलं तर ते सारखंच राहते, ते अजिबात बदलत नाही. ठीक आहे. मग युनिट म्हणजे काय? न्यूमेरिकल तुम्हाला माहिती आहे, न्यूमेरिकल तुम्ही शिकलेले आहात. व्हॉट इज युनिट? युनिट इज अ स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला मेजर करायचं असेल तर आपल्याला त्याला काहीतरी रेफरन्स द्यावा लागतो, काहीतरी स्टँडर्ड द्यावं लागते. त्या स्टँडर्डला आपण युनिट असं म्हणणार. मग हे जे युनिट्स आहे, हे युनिट्स किती प्रकारचे असतात? तर युनिट किती प्रकारचे असतात हे तर आपल्याला बघायचंच आहे. परंतु ही युनिट बघत असताना आपण जेव्हा फिजिकल क्वांटिटीचा विचार करतो तर आपल्याला हे पण माहीत पाहिजे की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असतात. तर ज्या क्वांटिटीज आपण फिजिक्स या विषयामध्ये मेजर करणार आहोत त्या सर्व क्वांटिटीजना फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतात. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड इन फिजिक्स दे आर कॉल्ड एज द फिजिकल क्वांटिटीज. मग कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहे? लेंथ आहे, मास, टाइम, टेम्परेचर, वर्क, एनर्जी, प्रेशर, पॉवर, अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला फिजिक्समध्ये मोजाव्या लागतात. त्यांना फिजिकल क्वांटिटीज असं आपण म्हणणार. मग ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, हे फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी आपण जे काही स्टँडर्ड यूज करणार आहोत, द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड एज द युनिट्स. तेव्हा युनिट आणि फिजिकल क्वांटिटी, पहिला जो प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो तो असा आहे की व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? Physical quantity means the quantity which can be measured in physics is called as a physical quantity. And what are the examples? Examples are length, mass, temperature, time, momentum, energy, work. They are the physical quantities. And what is the unit? Unit is the reference standard used for the measurement of these physical quantities. मग आता आपण युनिट म्हणजे काय ते तर बघितलेलं आहे. परंतु आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज मोजण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम होत्या. वेगळ्या देशामध्ये वेगळ्या सिस्टीम यूज केल्या जात होत्या. त्या सिस्टीम कोणकोणत्या आहेत ते आपण बघू. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आहे FPS. तर हा जो F आहे, हा F आहे P, हा जो P आहे हा आहे पाऊंड, आणि हा जो S आहे हा आहे सेकंड. याचा अर्थ काय होतो? तर FPS या सिस्टीम मध्ये वजन हे पाऊंड मध्ये, लेंथ ही फीट मध्ये आणि टाइम हा सेकंड मध्ये मोजला जातो. अशा प्रकारच्या सिस्टीमला FPS सिस्टीम म्हणतात. आणि ही FPS सिस्टीम जनरली जे युरोप संघ आहे, युरोपीय संघ आहे त्या देशांमध्ये अशा प्रकारची सिस्टीम ही यूज केल्या जाते. ठीक आहे. दुसरी जी सिस्टीम आहे ती आहे MKS. दिस M स्टँड फॉर मीटर, this K stand for kg, and this for second. So in the case of MKS system, mass is measured in kg
length is measured in meter and time is measured in second. So in the different countries, different system of units are used. Also, there is another system of unit which is nothing but CGS. This C is stand for centimeter, this G is stand for gram, and this S is stand for second. So, in the CGS system, length is measured in centimeter, mass is measured in gram, and time is measured in second. In this way, in the various countries, in the different countries, different types of system of unit are used. वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम ऑफ युनिट या यूज केल्या जात होत्या, परंतु अशा प्रकारच्या सिस्टीम यूज केल्यामुळे खूप साऱ्या अडचणी, खूप साऱ्या समस्या निर्माण होऊ लागल्या. आता त्या समस्या कोणकोणत्या होत्या? आता समस्या आल्या त्या आल्या व्यवहारामध्ये, ट्रेडिंगमध्ये किंवा सायंटिफिक डाटा जो आहे तो डाटा एक्सचेंज करण्यामध्ये. कशा प्रकारे? फॉर एक्झाम्पल ही जी एम पी सिस्टीम आहे, फॉर एक्झाम्पल ही एम पी सिस्टीम अमेरिका आणि त्यांची संयुक्त संस्थाने आहेत, त्या संयुक्त संस्थानामध्ये यूज केल्या जातात आणि ही यूज केल्या जाते ब्रिटनमध्ये. मग समजा एखादा शोध, एखादा एक्सपेरिमेंट हा अमेरिकेमध्ये केला गेला, तिथं त्याचं मेजरमेंट केलं गेलं, ते सर्व मेजरमेंट हे एम के सिस्टीम मध्ये होणार. याचा अर्थ लेंथ मीटर मध्ये मोजला जाईल, वजन किंवा मास केजी मध्ये मोजला जाईल आणि टाइम सेकंड मध्ये मोजला जाणार. परंतु जेव्हा अमेरिकेच्या व्यक्तीला तोच डाटा किंवा तोच एक्सपेरिमेंट जर ब्रिटनच्या व्यक्तीसोबत त्याचा ऑब्झर्वेशन करायचं आहे किंवा त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे किंवा त्याला समजून द्यायचं आहे, मग काय करायचं? तर प्रत्येक वेळेस जो डाटा अमेरिकेमध्ये आपण घेतलेला आहे त्या डाटाला आपल्याला या एफ पी एस सिस्टीममध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि तेव्हा तो त्या ब्रिटनची जी व्यक्ती आहे किंवा माणसं आहेत त्यांना तो डाटा योग्य रीतीनं समजू शकतो. आता जे सायंटिस्ट असतात ते सायंटिस्ट अशा प्रकारचे कन्वर्शन्स इझिली करू शकतात, परंतु सामान्य माणसांसाठी ही फार कठीण गोष्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा एखाद्या देशामध्ये काहीतरी शोध लागलेला असेल तर तो डाटा, एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन हे जर दुसऱ्या देशामध्ये पाठवायचे असतील तर त्यामध्ये फार जास्त अडचणी येत होत्या. म्हणून 1971 साली पॅरिसमध्ये एक सभा झाली, इंटरनॅशनल मीटिंग झाली आणि त्या इंटरनॅशनल मीटिंगने असं ठरवलं की प्रत्येक देशामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम यूज केल्यापेक्षा जर सर्व जगामध्ये एकच सिस्टीम यूज केली तर जो सायंटिफिक डाटा आहे तो सायंटिफिक डाटा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पोचवायला तितक्याशा अडचणी निर्माण होणार नाही. म्हणून त्यांनी असं ठरवलं की फक्त एकच सिस्टीम पूर्ण युनिवर्ससाठी करायची आहे आणि ती सिस्टीमला त्यांनी नाव दिलेलं आहे ESI सिस्टीम. व्हॉट इज ESI सिस्टीम? तर हा जो ESI सिस्टीम आहे याचा लॉंग फॉर्म होते इंटरनॅशनल सिस्टीम डी युनिट्स. म्हणजे पॅरिसमध्ये जेव्हा याचा शोध लागला किंवा पॅरिसमध्ये असं ठरवलं गेलं की ESI सिस्टीम पाहिजे, तर तिथल्या भाषेमध्ये तशा प्रकारचं नाव दिलं गेलेलं आहे की इंटरनॅशनल सिस्टीम डी युनिट, किंवा त्याला आपण साध्या सिंपल भाषेमध्ये इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट अशा प्रकारे सुद्धा म्हणू शकतो. तर जेव्हा अशा प्रकारची सिस्टीम तयार झालेली आहे तर त्या सिस्टीममध्ये डाटा हा पूर्ण जगामध्ये ॲक्सेप्ट होऊ लागला आणि ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी त्याच्या मार्गानं कमी झालेल्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे 1971 साली जी सभा झाली होती त्या सभेमध्ये ESI सिस्टीम ही एकच सिस्टीम त्यांनी अवलंबण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत जे काही ट्रेडिंग चालू आहे किंवा जो सायंटिफिक डाटा एका देशावरून दुसऱ्या देशामध्ये जाऊन आलेला आहे तो सर्व डाटा या ESI सिस्टीममध्ये जातो. ठीक आहे. आता आपण म्हटलं की फिजिकल क्वांटिटीज, मग या फिजिकल क्वांटिटीज किती आहेत? तर फिजिकल क्वांटिटीज मोजणे सध्या तरी शक्य नाही. आपण असं म्हणू शकतो की फिजिकल क्वांटिटीज ह्या
इन्फायनाईट आहे. मग जर फिजिकल क्वांटिटीज इन्फायनाईट आहेत तर मग या इन्फायनाईट फिजिकल क्वांटिटीना युनिट द्यायचे कसे? तर त्यासाठी आपल्याला इन्फायनाईट युनिट शोधावे लागतील. तर मग हे शक्य आहे का? तर हे अजिबात शक्य नाही. म्हणून 1971 मध्ये जेव्हा अशा प्रकारचं SI सिस्टीम तयार केली गेली तेव्हा त्या ठिकाणी असं ठरवलं गेलं की जे काही युनिट्स आहे ते युनिट आपल्याला दोन भागांमध्ये डिवाइड करायचे. तर पहिला जो भाग त्यांनी डिवाइड केला होता तो होता फंडामेंटल युनिट. फंडामेंटल क्वांटिटी. आणि दुसरा जो भाग आहे तो आहे डिराइव्ड क्वांटिटीज. तर जेव्हा अशा प्रकारची सभा 1971 मध्ये भरली होती तेव्हा त्या सभेमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या फिजिकल क्वांटिटीज ह्या आपल्याला दोन भागांमध्ये डिवाइड करायच्या आहेत. पहिला जो भाग आहे तो आहे फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसरा जो भाग आहे तो आहे डिराइव्ड क्वांटिटीज. मग फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय ते तर आपल्याला समजून घ्यायचेच आहे. फंडामेंटल क्वांटिटीज याचा अर्थ आपण एका साध्या सिंपल भाषेमध्ये समजून घेऊ की अशी क्वांटिटी जी क्वांटिटी आपण डायरेक्टली मेजर करू शकतो. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जी क्वांटिटी आपण डायरेक्टली मेजर करू शकतो किंवा ती कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही. अशा प्रकारच्या क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणतात. आणि फंडामेंटल क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी त्याला स्टँडर्ड देण्यासाठी जे युनिट यूज केले जातात त्या युनिटला फंडामेंटल युनिट्स असं म्हणतात. मग आता किती प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत? तर फंडामेंटल क्वांटिटीज ह्या कमीत कमी आहेत आणि त्या 7 इतक्या आहेत. ठीक आहे. तर SI सिस्टीम जेव्हा सांगितली गेली होती तेव्हा त्या सिस्टीमनी असं ठरवलं होतं की फक्त 7 फंडामेंटल युनिट किंवा 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि त्या 7 फंडामेंटल क्वांटिटी पासून बनणाऱ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या कोणत्या आहेत? डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणून मग आता याचा फरक कसा लक्षात येणार आपल्या? फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचा एक रेक्टँगल आपल्याला दिलेला आहे. आता समजा या रेक्टँगलची लेंथ आपल्याला मोजायची आहे. ही आपण लेंथ डायरेक्टली मोजू शकतो बाय युजिंग स्केल किंवा दुसरं कोणतेही साहित्य वापरून आपण लेंथ मोजू शकतो. याची रुंदी ब्रेथ हे सुद्धा बाय युजिंग स्केल आपण मेजर करू शकतो. तेव्हा समजा ही लेंथ तुम्हाला मोजायची आहे मीटर मध्ये आणि हे सुद्धा तरी मोजत आहे मीटर मध्ये. म्हणजे त्याची लेंथ आणि त्याची ब्रेथ डायरेक्टली आपण मोजू शकतो. परंतु आता जर तुम्हाला असं सांगितलं की या रेक्टँगलचा मला एरिया मोजायचा आहे, मग एरिया डायरेक्ट कसा मोजणार आपण? एरिया आपण डायरेक्ट मेजरमेंट करून मोजू शकत नाही. तर एरिया मोजण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? आपल्याला लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ करावं लागणार. याचा अर्थ आपल्याला काय मिळणार आहे? एरिया. आता हा जो एरिया मिळणार याचं जे युनिट असणार आहे ते युनिट असणार आहे मीटर स्क्वेअर. लेंथचं युनिट मीटर आहे आणि ब्रेथचं युनिट मीटर आहे. याचा अर्थ जो एरिया आहे त्या एरियाचं जे युनिट आहे ते युनिट काय राहणार आहे? मीटरचा स्क्वेअर. तर अशा प्रकारे प्रत्येक क्वांटिटीला आपल्याला युनिट देणे शक्य नाही. जर आपण फंडामेंटल क्वांटिटीला काहीतरी युनिट दिलेलं असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याला एक नवीन युनिट मिळते. ठीक आहे. तर डिराइव्ड क्वांटिटीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं युनिट हे शोधावं लागत नाही. ते युनिट आपल्याला ऑटोमॅटिकली मिळते. त्याचं कारण असं आहे की ही जी डिराइव्ड क्वांटिटी असते ही डिराइव्ड क्वांटिटी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड राहते.
या ठिकाणी ही जी लेंथ आहे, ही ब्रेथ आहे, त्या क्वांटिटीज आपण डायरेक्टली मेजर करतो, ते कशावर डिपेंड नाही आहे. तर त्या कोणत्या प्रकारच्या क्वांटिटीज आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज. आणि एरिया जो आपण डायरेक्टली मेजर नाही करू शकत, तो मेजर करण्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेथ या दोन क्वांटिटीजवर डिपेंड राहावं लागते. तेव्हा आपण अशा क्वांटिटीजला डिराइव्ह क्वांटिटी असं म्हणतो. ओके, तर यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल की फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय. तर याला जर डिफाइन करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला डिफाइन करू शकता. क्वेश्चन जर आला तर डिफाइन अशा प्रकारे करू शकता की द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर मेजरमेंट. मेजरमेंटसाठी जी क्वांटिटी कोणत्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही, अवलंबून राहत नाही, अशा प्रकारच्या क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतात. आणि फंडामेंटल क्वांटिटी मेजर करायला जे काही रेफरन्स, जे काही स्टँडर्ड आपण यूज करून राहिलो आहे, त्या स्टँडर्डला म्हणायचं आहे फंडामेंटल युनिट. ओके, नाउ डिराइव्ह क्वांटिटीला कशा प्रकारे डिफाइन करणार? डिराइव्ह क्वांटिटी मीन्स द क्वांटिटी विच डिपेंड अपॉन टू और मोर दॅन टू फंडामेंटल क्वांटिटीज फॉर द मेजरमेंट. फॉर एक्झाम्पल एरिया. अजून आपल्याला भरपूर साऱ्या डिराइव्ह क्वांटिटी सांगता येतील. व्हॉल्यूम आहे, प्रेशर आहे, फोर्स आहे, मोमेंटम, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, ह्याच्या सर्व फिजिकल क्वांटिटीज आहेत. त्या फिजिकल क्वांटिटी ह्या डिराइव्ह क्वांटिटीज मध्ये येतात, कारण की त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. आणि डिराइव्ह क्वांटिटी मोजायला आपल्याला जे काही युनिट घ्यावं लागते, मोजावं लागते, त्याला आपण म्हणणार आहे डिराइव्ह युनिट. मग आता फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? तर फंडामेंटल क्वांटिटी ह्या 7 आहेत. त्या कोणकोणत्या आहेत ते आपण बघू आता. त्यानंतर आहे एसआय युनिट, आणि त्याला आपण कशा प्रकारे सिम्बलाइज करणार आहे, त्याचा जो सिम्बॉल कशा प्रकारचा आहे ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर एकूण या प्रकारच्या 7 क्वांटिटीज आपल्याला आहेत. त्यातली पहिली जी क्वांटिटी आहे ती आहे लेंथ. लेंथचं जे एसआय युनिट आहे ते आहे मीटर. आणि याला आपण सिम्बलाइज कसं करायचं, तुम्ही मीटर सिम्बलाइज करताना त्याला फक्त स्मॉल एम याने आपल्याला दाखवायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता, लिहायचं असेल तर, किंवा सिम्बॉलिकली दाखवायचं असेल तर तुम्ही फक्त एम सुद्धा लिहू शकता. सेकंड, मास. मास जी एसआय युनिट आहे ते किलोग्रॅम आहे. आणि याला सिम्बलाइज करताना आपण कशा प्रकारे सिम्बलाइज करणार आहे? केजी. हे सुद्धा लेटर स्मॉल असायला पाहिजे, ठीक आहे ना. तिसरी फंडामेंटल क्वांटिटी आहे टाइम. टाइमचा युनिट तुम्हाला माहिती असेल ना, ते युनिट आहे सेकंड. आणि याला डिनोट करताना फक्त काय करायचं आहे, आपल्याला एस ने डिनोट करायचं. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये आपण मोजणार? आपण इलेक्ट्रिक करंट मोजणार आहोत एम्पियर. कल्पना तुम्हाला असू शकते. आणि हा जो एम्पियर आहे, हा एम्पियर आपण कोणत्या लिटर डिनोट करत असतो? नेहमी डिनोटेड बाय E. त्यानंतर टेम्परेचर. टेम्परेचरचं जे युनिट आहे ते युनिट लिहिताना आपण त्याला लिहितो, युनिट करतो केल्विन मध्ये. आणि त्याला जर दाखवायचं असेल तर तुम्हाला त्याला कॅपिटल केली दाखवावं लागतं.
ल्युमिनस इंटेन्सिटी, याचा अर्थ प्रकाशाची तीव्रता, उजेड किती प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचून राहिला त्याला ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतात. याचं जे एसआय युनिट आहे ते आहे कॅन्डेला, आणि याला सिम्बलाइज करतात सी, स्मॉल सी आणि स्मॉल व्ही. आणि जे सातवं तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी आहे ती आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो आहे तो अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण कशामध्ये मोजणार आहोत? अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोजायचं जे युनिट आहे ते आहे मोल, आणि त्याला शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे MOL. तर अशा प्रकारे एसआय सिस्टीम ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज डिफाइन केलेल्या आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत. तर याच्यामधल्या कोणकोणत्या क्वांटिटीजचा आपल्याला जास्त उपयोग होणार आहे फिजिक्समध्ये? तर याच्यामध्ये लेंथ आहे, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, या 5 क्वांटिटीचा आपल्याला याच्यामध्ये जास्त उपयोग होणार आहे. त्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे, केंद्रित करायचं आहे. आणि बाकीचे जे दोन आहेत त्या दोनचं आपल्याला तसं काम पडत नाही. हा जो अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे याचं काम तुम्हाला केमिस्ट्री, रसायनशास्त्र या विषयामध्ये पडू शकते, पडणार आहे. तर ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. याचबरोबर डिराइव्ह क्वांटिटी कशा प्रकारे आपण सांगणार? तर डिराइव्ह क्वांटिटी सांगण्यासाठी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. For example, derived quantity. What is derived quantity? For example, speed है. What is speed? Distance divided by velocity. याला काय म्हणणार आहे तुम्ही? स्पीड म्हणणार. याचा अर्थ सर distance divided by time. It is called as a speed. मग याचा अर्थ डिस्टन्स ची क्वांटिटी आहे ही स्पीड ही क्वांटिटी आहे, डिस्टन्स आणि टाइम या दोन फंडामेंटल क्वांटिटीज वर डिपेंड आहे. म्हणून स्पीड क्वांटिटी कशा प्रकारची आहे? ही डिराइव्ह क्वांटिटी आहे. तशा प्रकारच्या भरपूर साऱ्या डिराइव्ह क्वांटिटीज आपल्याला यापुढे त्याचा अभ्यास करायचा आहे. आता जेव्हा आपण फंडामेंटल क्वांटिटीजचा विचार करतो, आपण डिराइव्ह क्वांटिटीचा विचार करतो, त्याच्यामध्ये अजून दोन प्रकारचे इव्हेंट दिलेले आहेत. त्याला म्हणायचे सप्लिमेंटरी इव्हेंट्स. हे सप्लिमेंटरी इव्हेंट्स कोणकोणते आहेत? तर त्यातला पहिलं जे सप्लिमेंटरी इव्हेंट आहे ते आहे प्लेन एंगल. आणि आता प्लेन एंगल असतो, हा प्लेन एंगल आपण जनरली रेडियन किंवा त्याला सिम्बलाइज करायचं असेल तर RAD अशा प्रकारे आपण सिम्बलाइज करू शकतो. म्हणजे प्लेन एंगल, प्लेन एंगल याचा अर्थ की ह्या दोन लाईन्स आहेत आणि या दोन लाईन मध्ये जो काही अँगल तयार होतो आहे त्या अँगलला आपण प्लेन एंगल असं म्हणतो. आणि हा अँगल आपण डिग्री मध्ये मोजतो, पण कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला हा डिग्री मधला अँगल रेडियन मध्ये कन्वर्ट करावा लागतो. ठीक आहे. आणि दुसरा जो सप्लिमेंटरी इव्हेंट आहे ते तुम्हाला दिलेलं आहे ते आहे सॉलिड अँगल. Yes, sir. The what is solid angle? Solid angle means is the angle subtended by the area at a particular point. It is called as a solid angle. For example, बर्थडे जी कॅप आहे किंवा आईस्क्रीमचा कोन आहे त्याच्यामध्ये शेवटी अँगल तयार झालेला असतो कोपऱ्यामध्ये, अशा प्रकारच्या अँगलला सॉलिड अँगल असं म्हणतात. आणि सॉलिड अँगल नेहमी स्टे रेडियन मध्ये डिनोट करतात किंवा त्याला सिम्बलाइज करायचं असेल तर आपण SR ने त्याला सिम्बलाइज करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण आपला जो पहिला चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स
त्यामधला पहिला भाग बघितला, त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, सिस्टीम ऑफ युनिट आणि क्वांटिटीचे जे प्रकार आहेत ते प्रकार 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज हे सर्व आपण यामध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ पाहताना किंवा हे समजून घेताना सांगताना काही अडचण आली असेल तर ती अडचण तुम्ही निश्चिंतपणे नंबरवर विचारू शकता किंवा ग्रुपवर विचारू शकता आणि ती अडचण मी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजच्या पुरतं किंवा आज हा जो टॉपिक आहे हा टॉपिक पुरेसा आहे. यानंतरचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. हॅव अ नाईस डे. गुड बाय.